Unit 1, Introduction to Database System. First topic, data. Data refers to facts and figures that can be recorded in a system, such as a computer system, and have a specific meaning assigned to them. डेटा काय असतो? डेटा म्हणजे माहिती, डेटा म्हणजे इन्फॉर्मेशन. कुठेही जा, जगामध्ये जिथं तुम्ही जाणार तिथं माहिती असेल, इन्फॉर्मेशन असेल, किंवा तुम्ही जे काही काम करत असेल त्यात माहिती असेल, इन्फॉर्मेशन असेल, किंवा या विषयाचा अभ्यास तुम्ही आज करतायत यातही माहिती आहे, इन्फॉर्मेशन आहे. सो एव्हरीवेअर देर इज अ डेटा. So data refers to facts and figures that can be recorded in a system such as a computer system. आणि असा डेटा जो तुम्हाला काही फॅक्ट सांगतोय, काही फिगर्स, काही नंबर्स, काही अल्फाबेट्स असतील. हा डेटा जेव्हा तुम्हाला परमनंटली स्टोअर करायचा असेल, तुम्ही कुठल्या तरी कम्प्युटर सिस्टम मध्ये त्याला स्टोअर करून, रेकॉर्ड करून ठेवू शकतात. डेटा कुठलाही असू द्या, त्याला काहीतरी स्पेसिफिक मिनिंग असाइंड केलेलं असतं. अँड हॅव अ स्पेसिफिक मिनिंग असाइन टू देम म्हणजे काय, की प्रत्येक डेटाला काही ना काही अर्थ असतो, मीनिंग असतं. नेक्स्ट पॉइंट, डेटा इज रॉ unprocessed information that serves as the building block for information systems. डेटा सुरुवातीला रॉ असू शकतो, अनप्रोसेस्ड असू शकतो, पण हाच रॉ आणि अनप्रोसेस्ड डेटा जर पुढे जाऊन तुम्ही प्रोसेस केला तर तुम्हाला एक महत्वाचा, उपयोगात येईल असा डेटा मिळेल. आणि म्हणूनच डेटा रॉ आणि अनप्रोसेस्ड जरी असला ना, तरी तो इन्फॉर्मेशन सिस्टमचा एक महत्वाचा घटक आहे, एक इम्पॉर्टंट पार्ट आहे इन्फॉर्मेशन सिस्टमचा. तर फॉर एक्झाम्पल, डेटा ऑफ अ कस्टमर लाईक नेम, ऍड्रेस, फोन नंबर एक्सेट्रा. की एखादी कस्टमर आहे, कस्टमरचं नाव असेल, त्याचा ऍड्रेस असेल, फोन नंबर असेल, तर काय झालं, तो सुद्धा एक प्रकारचा डेटा आहे. जो कस्टमरचा डेटा असेल तो स्टोअर केला जाईल. नेक्स्ट टॉपिक, डेटाबेस. डेटाबेस म्हणजे काय? डेटाबेस इज अन ऑर्गनाइज्ड कलेक्शन ऑफ रिलेटेड डेटा आयटम्स stored and managed in a structured manner within a computer system. सो कुठलाही डेटा जो आहे हा जेव्हा ऑर्गनाइज करून, मॅनेज करून एका पर्टिक्युलर स्ट्रक्चर मध्ये स्टोअर केला जातो, तर त्याला आपण म्हणतो तो डेटाबेस आहे. बिकॉज ही सगळी कामं आपल्याला डेटाबेस करून देतो. डेटा, रिलेटेड डेटाचा अर्थ आहे की एखादी कॉलेज आहे, कॉलेजमध्ये कशाचा डेटा असू शकतो, त्या कॉलेजमधल्या स्टाफचा डेटा असू शकतो, तिथल्या टीचर्सचा डेटा असू शकतो, स्टुडंटचा डेटा असू शकतो, सब्जेक्ट्स, ब्रांचेस. सो ऑल दिस डेटा, डेटा ऑफ टीचर्स, डेटा ऑफ स्टाफ, स्टुडंट्स, सब्जेक्ट्स, ब्रांचेस, हा सर्व डेटा एकाच कॉलेजचा आहे. मग आपण म्हणू शकतो की तो डेटा रिलेटेड डेटा आहे. पण जर मी म्हटलं की एकाकडे माझ्याकडे कॉलेजचा डेटा आहे आणि दुसरीकडे माझ्याकडे हॉस्पिटलचा डेटा आहे, मग आता तुम्ही सांगा, कॉलेजचा डेटा आणि हॉस्पिटलचा डेटा हा रिलेटेड डेटा आहे का? नाही. हे दोघं वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गनायझेशन्स आहेत आणि त्यांचा रेस्पेक्टिव्ह तो वेगवेगळा डेटा असेल. सो दे आर नॉट रिलेटेड टू इच अदर. Data of college and data of hospital is not related to each other. So what is the meaning of related data items? Related म्हणजे ज्यांचं एकमेकांसोबत काहीतरी रिलेशन आहे. जसं आपण एक्झाम्पल घेतलं की कॉलेजमध्ये टीचर्सचा डेटा असेल, स्टाफचा डेटा असेल, स्टुडंटचा डेटा असेल, पण हा सर्व डेटा एकाच कॉलेजचा आहे. सो ऑल दिस डेटा आर रिलेटेड टू वन कॉलेज ओनली. सो वी कॅन से इट इज रिलेटेड डेटा. सो डेटाबेस करतो काय? डेटाबेस हा पूर्ण डेटा ऑर्गनाइज करतो, त्याला रिलेट करतो आणि एका पर्टिक्युलर स्ट्रक्चर फॉर्मॅटमध्ये कम्प्युटरमध्ये स्टोअर करतो. सो व्हॉट इज डेटाबेस? डेटाबेस इज अन ऑर्गनाइज्ड कलेक्शन. कशाचं ऑर्गनाइज कलेक्शन आहे? रिलेटेड डेटा आयटम्स stored and managed in a structured manner within a computer system.
Next point, it serves as a centralized storage where data is systematically stored, ensuring efficient data management, retrieval, and manipulation capabilities. सो हा जो डेटा आहे हा त्या कॉलेजचा डेटा असेल, पण हा डेटा एका कॉलेजच्या सर्व्हरमध्ये स्टोर्ड असेल आणि कॉलेजमधून प्रत्येक मेंबर, मग तो टीचर असो, स्टाफ असो का स्टुडंट असो, त्या सर्व्हरवरती त्या डेटाला ऍसेस करू शकतो. सो असा डेटा जो एका सर्व्हरवरती स्टोर्ड आहे आणि त्याला सर्व मेंबर्स किंवा सर्व क्लायंट्स ऍसेस करतायत, त्याला म्हणतात सेंट्रलाइज स्टोरेज. सेंट्रलाइज स्टोरेजचा अर्थ कळला तुम्हाला आता, की जर एक पर्टिक्युलर डेटा एका ठिकाणी स्टोर्ड आहे आणि त्याला सर्व लोक ऍसेस करतायत, जे त्याचे मेंबर्स आहेत, क्लायंट्स आहेत, ऍसेस करतायत, तर त्याला सेंट्रलाइज डेटा म्हणतो. सो इट सर्व्स एज अ सेंट्रलाइज स्टोरेज. कोण? डेटाबेस. हा डेटाबेस जो आहे, मग हा एक सेंट्रलाइज स्टोरेज देतोय तुमच्या डेटाला, जो डेटाला सिस्टमॅटिकली स्टोअर करून ठेवतो, मॅनेज करून ठेवतो आणि तो डेटा त्याच्या मेंबर्स पर्यंत, क्लायंट्स पर्यंत किंवा युजर्स पर्यंत व्यवस्थित पोहोचवतो. Next point, the data items within a database are logically interconnected, allowing for meaningful relationship among them. डेटाबेस मध्ये जो डेटा आयटम्स म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही स्टोअर केल्या, जसं नेम, फोन नंबर, मार्क्स, सब्जेक्ट, हे काय डेटा आयटम्स आहेत. कुठलाही डेटाबेस असू द्या, त्यात ज्या गोष्टी तुम्ही स्टोअर करताय त्यांना आपण म्हणूया डेटा आयटम्स. सो द डेटा आयटम्स विदिन द डेटाबेस आर लॉजिकली इंटरकनेक्टेड. सो हे सगळे डेटा आयटम्स जे आहेत ते एकमेकांना कनेक्टेड आहेत, ज्याने आपल्याला एक मिनिंगफुल रिलेशनशिप त्यांच्यामधलं मिळणार आहे. फॉर एक्झाम्पल, स्टुडंटचा डेटा म्हटला तर स्टुडंटचा डेटामध्ये डेटा आयटम्स काय काय असू शकतात? स्टुडंट नेम, रोल नंबर, पर्सेंटेज, सब्जेक्ट्स, ब्रांच. हा जो डेटा आहे त्या स्टुडंटचा, त्या स्टुडंटमध्ये डेटा आयटम्स काय काय आहेत? स्टुडंट नेम, स्टुडंट रोल नंबर, मार्क्स, एक्सेट्रा एक्सेट्रा. सो हे सगळे डेटा आयटम्स जे आहेत ते एकमेकांना कनेक्टेड आहेत, बिकॉज ऑल द डेटा आयटम्स आर ऑफ अ सिंगल स्टुडंट. हे पूर्ण डेटा आयटम्स एकाच स्टुडंटचे आहेत, म्हणजे ते कनेक्टेड आहेत, मिनिंगफुल रिलेशनशिप आहे त्यांच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल, college database stores information about students, teachers, classes, subjects, etc., which are all related data. आताच सांगितलं तुम्हाला मी, की जर कॉलेजचा डेटाबेस असेल तर तो काय स्टोअर करू शकतो? फॉर एक्झाम्पल, तो स्टुडंटचा डेटा स्टोअर करतोय, टीचर्सचा डेटा स्टोअर करतोय, क्लासेसचा डेटा, त्याचे सब्जेक्ट्स, हे सगळे डेटा जे आहेत ते एकाच कॉलेजचे आहेत, म्हणजे ते रिलेटेड आहेत. A database is nothing but set of data having some relation between them. पुन्हा तेच की डेटाबेस काय आहे? एक सेट ऑफ डेटा आहे. आणि डेटाबेस मध्ये जो डेटा आहे त्यांना रिलेशन आहे amongst them. It is designed to offer an organized mechanism for storing, managing and retrieving stored information. डेटाबेस अशा पद्धतीने डिझाईन केला गेलाय की तो डेटाला स्टोअर करू शकतो, मॅनेज करू शकतो. रिट्राईव्ह करणे म्हणजेच डेटा मिळवणे. डेटा डेटाबेसमध्ये जेव्हा तुम्ही टाकणार त्याला आपण म्हणूयात डेटा स्टोअर केला. स्टोअर केल्यानंतर डेटाबेस त्याला मॅनेज करून ठेवेल आणि जेव्हा तुम्हाला डेटाबेस मधला डेटा मिळवायचा आहे, तुम्हाला हवा आहे तो आता, त्याला म्हणतात रिट्रायव्हिंग द स्टोर्ड इन्फॉर्मेशन. सॅम्पल डेटाबेस स्ट्रक्चर. फॉर एक्झाम्पल, एक स्टुडंटचा टेबल बनवला. हे बघा, डेटाबेसमध्ये डेटा कसा स्टोअर केला जातो? टेबलच्या फॉर्मॅटमध्ये. डेटाबेसमध्ये टेबल बनवले जातात, टेबल्सला हेडिंग्स असतात आणि त्याच्यात तो रिस्पेक्टिव्ह डेटा स्टोअर केला जातो. फॉर एक्झाम्पल, एक स्टुडंटचा डेटाबेस बनवला ज्यात एक टेबल आहे, स्टुडंट आय डी म्हणजे SID दिले मी, कॉलम नेम, स्टुडंट नेम, क्लास आणि ब्रांच. सो हा जो टेबल बनवला आहे याच्यामध्ये स्टुडंटचा डेटा स्टोअर केला जाणार आहे.
स्टुडंटचे डेटा आयटम्स काय काय असतील याच्यात? स्टुडंटचा आयडी असेल, त्याचं नाव असेल, कोणत्या क्लासला आहे, फर्स्ट इयरला आहे, सेकंड इयरला आहे का थर्ड इयरला आहे, क्लास असेल, ब्रांच असेल. हा पूर्ण डेटा एका स्टुडंटचा आहे. अशा पद्धतीने डेटाबेसमध्ये टेबल्स बनवले जातात आणि टेबल्समध्ये डेटा परमनंटली स्टोअर केला जातो. दुसरं एक्झाम्पल मी दिलंय, एम्प्लॉईचा टेबल बनवलाय, ज्याच्यामध्ये एम्प्लॉईचा आयडी असेल, त्याचं नाव असेल, DID म्हणजेच डिपार्टमेंट आयडी असेल आणि सॅलरी असेल. ह्या टेबलमध्ये एम्प्लॉईचा डेटा स्टोअर केला जाईल, ज्याच्यामध्ये 4 डेटा आयटम्स आहेत. त्याला एम्प्लॉईला त्याचा आयडी द्यावा लागेल, त्याचं नाव द्यावं लागेल, त्याचा डिपार्टमेंटचा आयडी द्यावं लागेल आणि सॅलरी द्यावं लागेल. Database management system, that is DBMS. A database management system is a collection of software or programs which helps a user in creation and maintenance of database. So database management system हे एक असं सॉफ्टवेअर आहे ज्याच्यात प्रोग्राम्स असतात जे युजरला मदत करतात डेटाबेस मध्ये डेटा क्रिएट करायला आणि त्याला मेंटेनन्स ठेवायला. सो डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टमचं डेफिनेशन म्हणा किंवा त्याचा अर्थ म्हणा की डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम काय असते. अ डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम इज अ कलेक्शन ऑफ सॉफ्टवेअर ऑर प्रोग्राम्स. हायलाइट करून ठेवायचं, कलेक्शन कशाचं आहे? सॉफ्टवेअर ऑर प्रोग्राम्स. काय करतात हे? विच हेल्प्स द युजर इन क्रिएशन अँड मेंटेनन्स ऑफ अ डेटाबेस. हेन्स इट इज ऑल्सो नोन ॲज अ कम्प्युटराइज्ड रेकॉर्ड किपिंग सिस्टम. म्हणून कधी कधी डेटाबेसला कम्प्युटराइज्ड रेकॉर्ड किपिंग सिस्टम असंही म्हणतात. DBMS is a software system that helps in the process of defining, constructing and manipulating the database. So DBMS एक असं सॉफ्टवेअर आहे जे आपल्याला डेटा स्टोअर करायला, डिफाईन करायला, कन्स्ट्रक्ट म्हणजे बनवायला आणि मॅन्युप्युलेट करायला मदत करतं. कम्प्युटर बेस्ड इन्फॉर्मेशन सिस्टमला शॉर्टकटमध्ये IS म्हणतात, is capable of serving many complex tasks in a coordinated manner. सो अशा पद्धतीचे जे कम्प्युटर बेस्ड इन्फॉर्मेशन सिस्टम्स असतात त्यांच्यात मोठी मोठी कॉम्प्लिकेटेड कामं करण्याची ताकद असते, कॅपेबल असतात ते. सच सिस्टम्स हँडल लार्ज व्हॉल्यूम ऑफ डेटा. हे कम्प्युटर बेस्ड इन्फॉर्मेशन सिस्टम्स मोठ्यातला मोठा डेटा सुद्धा हँडल करू शकतात, मल्टिपल युजर्सला हँडल करू शकतात. अँड सेव्हरल ऍप्लिकेशन्स इन अ सेंट्रलाइज डेटाबेस एन्व्हायरमेंट. सो अशा सेंट्रलाइज डेटाबेस एन्व्हायरमेंटमध्ये जर तुम्ही कम्प्युटर्स यूज करतायत, कम्प्युटरची इन्फॉर्मेशन सिस्टम वापरत असणार, तर लक्षात ठेवा त्याचा तुम्हाला खूप मोठा फायदा होतो. बिकॉज हे सिस्टम्स लार्ज व्हॉल्यूम ऑफ डेटा हँडल करू शकतात. हे सिस्टम्स मल्टिपल युजर्सला सायमल्टेनियसली मॅनेज करू शकतात. हे सिस्टम सायमल्टेनियसली अनेक ऍप्लिकेशनला सुद्धा मॅनेज करू शकतात. द हार्ट ऑफ एन इन्फॉर्मेशन सिस्टम इज डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. सो अशा कम्प्युटर बेस्ड इन्फॉर्मेशन सिस्टम मध्ये डेटाबेस मॅनेजमेंट अतिशय महत्वाचा पार्ट आहे. कधी कधी कम्प्युटर इन्फॉर्मेशन सिस्टम मध्ये डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टमला त्याचा हार्ट म्हटलं जातं. हार्ट म्हणजे अतिशय महत्वाचा पार्ट आहे. This core module of an information system is also called as database management system. आणि म्हणूनच इन्फॉर्मेशन मॉड्यूल मध्ये, इन्फॉर्मेशन सिस्टम मध्ये डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टमला अतिशय महत्वाचा कोर मॉड्यूल मानला जातो. फॉर एक्झाम्पल डेटाबेस मॅनेजमेंट DBMS साठी तुम्ही MS ऍसेस वापरू शकतात. MS म्हणजे मायक्रोसॉफ्ट ऍसेस. फॉक्स प्रो बाय मायक्रोसॉफ्ट त्याला यूज करू शकतात. ओरॅकलला वापरू शकतात. SQL सर्व्हरला यूज करू शकतात. हे सगळे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम्स आहेत. यात सर्वात सोपा जो आहे तो मायक्रोसॉफ्ट ऍसेस आहे. ओरॅकल आणि SQL सर्व्हर हे कॉम्प्लेक्स आणि कॉम्प्लिकेटेड ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा मॅनेजमेंटसाठी वापरले जातात. तुमचा डेटाबेससाठी जर डेटा मॅनेजमेंट स्मॉल रिक्वायरमेंट असेल, छोट्या कामासाठी जर तुम्हाला डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम वापरायची असेल, तर माझा सल्ला आहे MS ऍसेस म्हणजेच मायक्रोसॉफ्ट ऍसेस वापरायचा, जो शिकायलाही अतिशय सोपा आहे आणि मॅनेज करायला पण सोपा जातो. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ DBMS.
नंबर 1, डेटा इंटिग्रिटी. डेटा इंटिग्रिटी म्हणजे काय, की डेटा हा करेक्ट असायला पाहिजे, कम्प्लीट असायला पाहिजे, ऍक्युरेट असायला पाहिजे, व्हॅलिड. ह्या सगळ्या गोष्टी जे आपल्याला डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम प्रोव्हाइड करतोय त्याला म्हणतात डेटा इंटिग्रिटी. डेटा इंटिग्रिटीमुळे आपल्याला डेटाचं करेक्टनेस, कम्प्लीटनेस आणि अॅक्युरेसीची अश्युरन्स मिळतं, गॅरंटी मिळते. एखाद्या इन्स्टिट्यूशन मध्ये समजा काही रूल्स असतील, ते डेटा इंटिग्रिटी त्या रूल्सला फॉलो करतो. ह्या सर्व गोष्टींमुळे डेटा इंटिग्रिटी डीबीएमएसचा एक महत्वाचा पार्ट आहे. दुसरं जे आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डीबीएमएस, नंबर 2, डेटा सिक्युरिटी. निश्चितच डेटा सिक्युअर असायला पाहिजे. जो डेटा तुम्ही स्टोअर केला करतायत त्या डेटाला कोण ऍक्सेस करू शकतो, कोण नाही करू शकत, ऑथरायझेशन, हे सगळं डेटा सिक्युरिटी प्रोव्हाइड करतं. योग्य डेटा योग्य व्यक्तीलाच ऍक्सेस करता येतो. फॉर एक्झाम्पल, कॉलेजमध्ये स्टुडंटचा डेटा हा स्टुडंटला ऍक्सेस करता येईल, त्याच्या टीचर्सला करता येईल, कॉलेजच्या हेड ऑफ द डिपार्टमेंटला ऍक्सेस करता येईल, प्रिन्सिपलला पण करता येईल. पण जर त्याच डेटाबेसमध्ये प्रिन्सिपलचा डेटा असेल तर तिथं फक्त प्रिन्सिपलच त्याला ऍक्सेस करू शकतो, बाकी कुणीही ऍक्सेस करू शकत नाही. सो डेटाला सिक्युरिटी दिली जाते, ऑथरायझेशन दिलं जातं की त्याला कोण ऍक्सेस करू शकतं, कोण ऍक्सेस नाही करू शकत. नंबर 3, डेटा इंडिपेंडन्स. डेटा इंडिपेंडन्स एक फंडामेंटल प्रिन्सिपल आहे डीबीएमएसचं, ज्याचा अर्थ आहे की डेटा हा जेव्हा स्टोअर केला जातो, त्याच्यावरती काही ऑपरेशन्स परफॉर्म केले जातात, तर तो डेटाबेसवरती इफेक्ट करत नाही. म्हणजे काय, की समजा डेटा डेटाबेसमध्ये स्टोअर झाला, पण लक्षात ठेवा डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम जेव्हा यूज केलं जातं त्यासाठी कुठलं तरी सॉफ्टवेअर बनवलं जातं. कॉलेजसाठी एक वेगळं सॉफ्टवेअर बनवलं जाईल, हॉस्पिटलसाठी एक वेगळं सॉफ्टवेअर बनवलं जातं. प्रत्येकाच्या रिक्वायरमेंटनुसार सॉफ्टवेअर्स बनवले जातात. कॉलेजचं सॉफ्टवेअर वेगळं असेल, हॉस्पिटलचं सॉफ्टवेअर वेगळं असेल, बँकसाठी त्यांची सॉफ्टवेअर्स वेगळी बनवली जातात, पण ही सगळी लोक डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम यूज करतायत. So, if we are talking about the softwares which the institutions and organizations are using for the database management system, तर मला असं म्हणायचंय की जर त्या सॉफ्टवेअर मधून डेटा स्टोअर झाला डेटाबेसमध्ये आणि अशा डेटाबेसमध्ये जर तुम्ही काही चेंजेस केले, त्या डेटाबेसला काही रिकन्स्ट्रक्ट केलं, तर त्याचा परिणाम त्या सॉफ्टवेअरवरती नाही होत. त्या सॉफ्टवेअरला कुठल्याही पद्धतीचं इफेक्ट नाही केलं जात. त्याला म्हणतात डेटा इंडिपेंडन्स. हा डेटा इंडिपेंडंट आहे, तो सॉफ्टवेअरवरती डिपेंडंट नाहीये किंवा सॉफ्टवेअर त्या डेटावरती डिपेंडंट नाहीये. सॉफ्टवेअर फक्त डेटाला ऍक्सेस करू शकतो डीबीएमएसच्या मदतीने. सो डीबीएमएस आपल्याला डेटा इंडिपेंडन्स देतो. डेटावरती कुठल्याही पद्धतीचं डिपेंडंट नाहीये सॉफ्टवेअर. ट्रान्झॅक्शन कंट्रोल म्हणजेच रोलबॅक. आता रोलबॅकचा अर्थ काय, की जर तुम्ही डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम मध्ये काम करतायत आणि जर काही फॉल्ट झाला, काही गडबड झाली, तर त्या फॉल्टला रिकव्हर करायला तुम्ही मागे जाऊन रोलबॅक करू शकतात आणि पूर्वी ज्या डेटा तुमचा जसा होता तसा त्याला पुन्हा केलं जातं. त्यानंतर रोलबॅक. रोलबॅक म्हणजे मागे जाऊन डेटाबेस मागच्या पास्टमध्ये जसा होता तसा तो करून देणार. फॉर एक्झाम्पल, ह्या क्षणाला मी डेटाबेसमध्ये काम करतोय आणि ह्या क्षणाला डेटाबेसमध्ये काम करताना काहीतरी फॉल्ट झाला, काही ट्रान्झॅक्शन, काय रिस्टोरिंगच्या वेळेस काहीतरी गडबड झाली, तर आता डेटाबेसमध्ये गडबड झाल्यामुळे मी काय करेल, रोलबॅक करेल. ट्रान्झॅक्शन कंट्रोल, रोलबॅक. ह्या क्षणापासून मी फॉर एक्झाम्पल 5 मिनिटं 10 मिनिटं मागे जातो, रोलबॅक करून घेतो. आता 10 मिनिटापूर्वी माझा डेटाबेस व्यवस्थित होता, योग्य होता, परफेक्ट होता, गडबड आत्ता झाली होती ना. तर मी मागे गेलो, रोलबॅक केलं आणि त्या क्षणाला जाऊन थांबलो. आता
जी गडबड झाली होती ती रिकव्हर झाली. सो रोलबॅकची जी फॅसिलिटी आहे डीबीएमएस आपल्याला प्रोव्हाइड करतोय. अशा काही फॉल्टच्या वेळेस जिथून आपण रोलबॅक करून पूर्वरत आपण आपल्या डेटाबेसला त्या योग्य स्थितीत पुन्हा आणू शकतो. नंबर 5 कॉन्करन्सी कंट्रोल. कॉन्करन्सी म्हणजे सायमल्टेनियसली एकाच वेळेस डेटाबेसमध्ये तो डेटा जर मल्टिपल युजर्स सायमल्टेनियसली ऍक्सेस करतायत तर डेटाबेस त्या डेटाला मल्टिपल युजर्सला एकाच वेळेस म्हणजे सायमल्टेनियसली ऍक्सेस करू देऊ शकतो. बिकॉज डेटाबेस कॉन्करन्सी कंट्रोलला सपोर्ट करतोय. ठीक आहे. सो डीबीएमएस अलाउज मेनी ऑपरेशन सायमल्टेनियसली by sharing the same data between the multiple users. अनेक युजर्स एकाच वेळेस सेम डेटा ऍक्सेस करू शकतात. त्यालाच म्हणतात कॉन्करन्सी कंट्रोल. नेक्स्ट नंबर 6 डेटा रिकव्हरी. रिकव्हरी मध्ये बॅकअप आणि रिस्टोर आहे. तर याचा अर्थ काय की समजा तुमच्याकडे पुन्हा काहीतरी फॉल्ट झाला, आता रोलबॅक नाही करायचंय. रोलबॅक करण्यासाठी काही समजा चान्सेस नसतील तर आणि डेटाबेस आता तुम्हाला बॅकअप करून रिकव्हर करायचा असेल. आपल्या कॉम्प्युटरमध्ये सुद्धा ऑपरेटिंग सिस्टमला सिस्टम रिस्टोर अशी एक सोय दिली आहे. जर काही कॉम्प्युटर्स जे यूज करतायत मुलं त्यांना माहिती असेल सिस्टम रिस्टोर पॉइंट म्हणजे काय की कॉम्प्युटरमध्ये जर काही खराबी आली, काही गडबड झाली, खराब झाला, काम करत नाही, करप्ट झालं विंडोज, तर आपण सिस्टम रिस्टोर मध्ये जाऊन त्या रिस्टोर पॉइंटला क्लिक करायचं आणि आपला कम्प्युटर पुन्हा पूर्वरत पूर्वीच्या त्या वेळेला तो जसा होता तसा पुन्हा होऊन जाईल. जर काही गडबड झाली तर ती सुधरून जाईल. त्याला रिस्टोर पॉइंट्स म्हणतात. असाच रिस्टोर पॉइंट कम्प्युटर सारखा आपण डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम मध्ये बनवू शकतो. जर काही गडबड झाली, तुमचा डेटाबेस करप्ट झाला, खराब झाला, यूज नाही करता येते, ऍसेस नाही करता येते, तर तुम्हाला तो रिस्टोर करता येईल पूर्वीच्या एका पर्टिक्युलर पॉइंटला. पण लक्षात ठेवा त्यासाठी तुम्हाला बॅकअप गरजेचा असतो. म्हणून डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टमचा जर तुम्ही वेळोवेळी बॅकअप घेऊन ठेवला, करून ठेवला, स्टोअर करून ठेवला, तर अशा वेळेस जेव्हा तुमच्या डेटाबेसला काही करप्ट झालं, काही खराबी आली, तर तुम्ही त्या बॅकअपच्या मदतीने तुमचा डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम पुन्हा रिस्टोर करू शकतात. इफ यू मेंटेन डेटाबेस बॅकअप इफिशियंटली, then database recovery is a very simple process. लक्षात ठेवा. लक्षात ठेवा या डेटाबेस रिकव्हरीचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो म्हणजे बॅकअप. तुम्ही डेटाबेस रिस्टोर तेव्हाच करू शकता जेव्हा तुमच्याकडे बॅकअप असेल. म्हणून सांगतो बॅकअप वेळोवेळी घेतला जातो आणि अशा वेळेस जेव्हा गरज असेल त्या बॅकअपला रिस्टोर केला जातो. हे होते डीबीएमएस चे काही महत्वाचे कॅरेक्टरिस्टिक्स.